तर रामचरित मानसची ही अलौकिक, अद्भुत अशी, अचूक अशी, शास्त्रीय अशी आणि शास्त्रसंमत म्हणजे प्रत्येक शास्त्राला गौरवलेली वैज्ञानिक अशी साधना. नुसतं आध्यात्मिक नाही आहे, विज्ञानाचा आधार घेऊन आध्यात्मिकतेचे जे काही सिद्धांत आहे त्याच्यावर प्रयोग करून ते रिझल्ट देणारी, परिणाम देणारी ही एक साधना आहे. फक्त ती समजून घेऊन 100% जर फॉलो केली तर खूप चांगले रिझल्ट आहे. तर ही जी साधना आहे याच्यामध्ये 3 सूत्र आहेत: तप, सेवा आणि सुमिरन. तप म्हणजे तुम्हाला माहित आहे, जे जे लोक तप करतात म्हणजे शरीराला तापवतात म्हणजे आता 11 पर्यंत पाणी नाही दिलं बा, काहीच नाही, तापवणंच आहे की नाही, एक प्रकारे हे तपच आहे. तुम्हाला काही देतोय का मी 11 वाजेपर्यंत?